त्याच्यामुळे काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि ते विरोधकांनी करू नये ही माझी विनंती आहे. संजय राऊतने एक विधान केलेलं आहे की मुख्यमंत्री झाले मात्र ते वर्षा बंगल्यावरती जायला घाबरतात. ते वर्षा बंगला पुन्हा एकदा तोडून बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय याच्यावर? मला असं वाटतं की त्याच वर्षा बंगल्यानं मागच्या 2.5 वर्षामध्ये लाखो महाराष्ट्रातली लोक बघितली. जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता, स्वतःसाठी वापरला जायचा, परंतु जनतेला कधी बघता आला नाही. तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितला. आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही. पण काळी जादू केले, लिंबू सापडले, अशा प्रकारचे वेगळे वेगळे विधान येतात. याकडे कसं? मला असं वाटतं तुम्ही सकाळी 9 वाजता मुलाखत घेणं बंद केलं ही काळू जाती पण बंद होईल. ठीक आहे. काय झालं की म्हणजे तुमचा सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो, मी पण परवा पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय, आता एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी आता पत्रकार परिषद सुरू करणार आहे. त्यामुळे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता? महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही म्हणून आमचे 80 पैकी 60 निवडून आले. काही ठिकाणी आपला पालकमंत्रीचा वाद सुरू आहे. तटकरे झाले, रामदास भाई झाले. काय नेमकं आता पालकमंत्री? 2 ठिकाणीच हा वाद चालू आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा एकत्र बसून हा मुद्दा सोडवतील आणि 2-3 दिवसातच सोडवतील. थँक्यू. धन्यवाद.